inverters or UPS. नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा आपण आदर्शवर चर्चा करणार आहोत. याचं कारण आजची जी मंत्रिमंडळाची बैठक होती, महाराष्ट्र मंत्रिमंडळाची, अत्यंत महत्त्वाची होती. जवळजवळ 4 तास ही बैठक चालली आणि राहुल गांधींच्या आदेशानुसार आदर्शच्या कमिशनचा जो अहवाल होता, तो जो फेटाळला होता, तो फेटाळलेला अहवाल आता अंशतः स्वीकारण्याचा निर्णय सरकारनं घेतला. अंशतः अशासाठी म्हणायचं की अशोक चव्हाण सोडून सर्व राजकारण्यांना सोडून देण्यात आलेलं आहे. काही त्यांना होणार नाही. विलासराव असोत, सुशीलकुमार शिंदे असोत, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील असो, राष्ट्रवादीचे 2 मंत्री असतो, यांच्यावर जो ठपका ठेवण्यात आला तो मंत्रिमंडळाने स्वीकारलेला नाही. अशोक चव्हाणांचा ठपका स्वीकारलाय, पण त्यांच्यावर कोणतीही फौजदारी कारवाई होणार नाही. अधिकाऱ्यांविरुद्ध मात्र डिपार्टमेंटल ऍक्शन होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणून माझा आजचा प्रश्न आहे, आदर्श कमिशनचा आयोगाचा अहवाल अंशतः स्वीकारून सरकारनं पळवाट काढली आहे का? मी या प्रश्नाची चर्चा विविध अंगाने करणार आहे. एक तर ही पळवाट आहे का, ही रंगसफेदी आहे का, केवळ राहुल गांधींना खुश करायचं म्हणून असं काहीतरी एक रंगरंगोटी करण्यात आली आहे का, लोकांमध्ये काय प्रतिक्रिया उमटेल याचा विचार सरकारने केला आहे का, मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं राजकारण केलं आहे का, आणि पुढे विरोधी पक्ष काय करणार आहेत, हे वेगवेगळे प्रश्न आहेत. माझ्या सोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्या सोबत आहेत संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, जे सरकारची बाजू मांडतील. माझ्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक. माझ्या सोबत आहेत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे. माझ्या सोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत आदर्श संबंधी हायकोर्टात याचिका करणारे प्रवीण वाटेगावकर. माझ्या सोबत पुण्याहून आहेत आम आदमी पार्टीचे नेते सुभाष वारे, आणि माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित सुद्धा. मी चर्चेला सुरुवात करणार आहे अर्थातच विरोधी पक्ष नेत्यांपासून. एकनाथजी खडसे, मला तुम्हाला विचारायचं आहे, राहुल गांधींच्या दबावानंतर किंवा आदेशानंतर म्हणा, आज सरकारने जो निर्णय घेतलेला आहे, आदर्श समितीचा अहवाल फेटाळला होता, तो आता अंशतः स्वीकारलाय, काय म्हणणं आहे तुमचं? मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय हा राहुल गांधींच्या सूचनेनुसार किंवा दबावानुसार आहे, हे खरं आहे. म्हणजे मंत्रिमंडळ दबावाखाली काम करतं हे जनतेच्या निदर्शनास आलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, या संदर्भामध्ये अंशतः फेटाळणं म्हणजे ही धुळपेक आहे. यात जे निर्णय काही घेतले गेले याच्यामध्ये काही मंत्र्यांवर कार्यवाही होणार नाही आहे, त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही होणार नाही. अशोक चव्हाणांच्या संदर्भामधला निर्णय घेतला म्हणजे की त्यांच्यावर कार्यवाही करण्याच्या संदर्भामधला, परंतु या ठिकाणी मागे अशोक चव्हाणांवर खटला चालवण्याची परवानगी ही राज्यपालांनीच नाकारलेली आहे. त्यामुळे इथे जरी खटला दाखल झाला किंवा त्यांनी गुन्हा दाखल केला तरी तिथली परवानगी नाकारलेली असल्यामुळे त्यांच्यावर खटला चालणारच नाही हे या सरकारला माहिती आहे. मग अशा स्थितीमध्ये अधिकाऱ्यांच्याच गळ्याला फाशी लावायची आणि आपल्या मंत्रिमंडळातले सदस्य किंवा ते संबंधित असतील त्यांना मोकळं सोडायचं, हा या प्रकारे मंत्रिमंडळाने घेतलेला अशा स्वरूपाचा निर्णय. खरं म्हणजे मला आठवतं की 8 डिसेंबर 2010ला महाराष्ट्राच्या विधानसभेत माझं भाषण झालं 1 तास 20 मिनिटाचं, आणि त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं. माझी मागणी होती कमिशन ऑफ इन्क्वायरी खाली चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केली, आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा एक शब्द मला आठवतो की स्वच्छ आणि पारदर्शक कारभार झाला पाहिजे. यामध्ये कितीही मोठा व्यक्ती असला आणि कुणीही असला तरी त्याला त्या संदर्भामध्ये कार्यवाही केली जाईल असा विश्वास मी तुम्हाला देतो. महाराष्ट्रातील जनतेला मी विश्वास देऊ इच्छितो की कुणावरही अशा स्वरूपाचा ठपका किंवा त्या संदर्भामधला दोष असला तर मी कार्यवाही करेल. आता तो शब्द 2010चा आणि आज 2013ला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यामधलं हे अंतर जाणवतं, आणि मुख्यमंत्री किती बदललेत याचं मला आश्चर्य वाटायला लागलं. आता या संदर्भात दबावाखाली एकच प्रश्न थेट विचारायचा आहे, मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात दिलेला शब्द मोडला, शब्द फिरवला असं वाटतंय का तुम्हाला? नक्की शब्द फिरवला. त्यांचं भाषण माझ्यासमोर आताही आहे. त्यांनी केलेलं उत्कृष्ट भाषण, आणि त्या संदर्भामध्ये भ्रष्टाचाराला संरक्षण देणार नाही. मी दिल्लीवरून यासाठी आलेलो आहे की या ठिकाणी ज्या काही प्रतिकूल आपले विषय आहेत ते हळूहळू नष्ट झाले पाहिजे वगैरे वगैरे त्यांचं भाषण आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेला शब्द फिरवला, सभागृहामध्ये त्यांनी हा अहवाल ठेवला, तो अहवाल त्यांनी परत घेऊन त्याचा फेरविचार केला. खरं म्हणजे काय मुख्यमंत्र्यांना इतकी द्विधा मनस्थिती त्यांची दिसते आहे. नाही तर सभागृहात ठेवलेले अहवाल ज्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे तो नाकारला होता
तो अहवाल परत मंत्रिमंडळाकडे फेरविचारार्थ घेण्याची नामुष्की सरकारवर यावी, असं काय घडलं की जे नाकारलं, पहिल्यांदा मंत्रिमंडळाने नाकारलं आणि याच मंत्रिमंडळाने त्या अवस्था स्वीकारलं, हे सरकारचे एक प्रकारचे नामुष्की आहे. नामुष्की आहे. खडसे साहेब एक मिनिट थांबा, हर्षवर्धन पाटील आहे आपल्यासोबत. पाटील साहेब उत्तर द्या, नामुष्की आली आहे सरकारवर असं विरोधी पक्षनेते म्हणतायत. नाही, एक तर याच्यामध्ये निखिल वागळेजी, आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की 20 डिसेंबरला हा अहवाल सभागृहासमोर सादर करण्याकरता म्हणून मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आणि तो आम्ही सादर केला. त्यानंतर कॅबिनेटची बैठक आज झाली. त्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये काही मुद्द्यावरती फेरविचार करण्याकरता म्हणून मंत्रिमंडळानं साधक बाधक विचार करून फेरविचार करण्याच्या संदर्भातला निर्णय झाला. तो निर्णय होत असताना आज आम्ही कोणकोणती ॲक्शन घेतलेली आहे हे ह्या ATR मध्ये आपण आता स्पष्ट केलेलं आहे. सन्मान्य खडसे साहेबांचं मी आता वक्तव्य ऐकत होतो. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जे सांगितलं होतं की याच्यामध्ये जे दोषी असतील त्याच्यावरती कारवाई केली जाईल आणि त्याच्यासाठी आपण इन्क्वायरी कमिशनच्या माध्यमातून आपण एक आयोग गठीत केला. त्या आयोगानं ज्या शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशीप्रमाणे त्यांनी जे स्पष्ट केलं होतं की याच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत असं त्या आयोगाच्या शिफारशीमध्ये आलेलं नाही. तथापि त्याच्यामध्ये ज्यांच्यावर आम्ही कारवाई करू, आता जी आपण ATR जर आज बघितला, आपण जो निर्णय आम्ही आज घेतलेला आहे त्याची स्पष्ट त्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितली आणि मला असं वाटतं हा सगळा अहवाल जनतेसाठी खुला आहे. याच्यामध्ये जे निष्कर्ष आयोगाने काढले त्या निष्कर्षाप्रमाणे कारवाई करण्याची भूमिका सरकारनं घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मंत्री सोडले, पुढाऱ्यांना सोडलं आणि अधिकाऱ्यांना फासावर लटकवलं असा जो काही आरोप होतोय, वास्तविक पाहता यापूर्वी CBIने एक केस रजिस्टर केलेली आहे. त्यात काय अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली. त्यानंतर आत्ता जी आम्ही आज निर्णय घेतला तो DE करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे आणि जे कोणी दोषी असतील त्याच्या संदर्भामध्ये डिपार्टमेंटली इन्क्वायरी होईल आणि त्याप्रमाणे कारवाई बरोबर आहे पाटील साहेब. याच्यामध्ये पाटील साहेब म्हणजे ऍक्शन जी होणार आहे ती फक्त अधिकाऱ्यांविरुद्ध होणार आहे. तुमचे जे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, अशोक चव्हाणांवरचा ठपका तुम्ही कायम ठेवलाय. म्हणजे मला हेही कळत नाही फक्त अशोक चव्हाणांनाच का ठेवलं, त्यांना पण सोडून द्यायचं, बाकीच्यांना सोडून दिलं त्याप्रमाणे त्यांच्यावर काय एवढा राग आहे सरकारचा? नाही, याच्यामध्ये निखिल वागळेजी, याच्यामध्ये मुद्दा एक आहे की ऑलरेडी CBIने या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. CBIने गुन्हा दाखल केल्यानंतर मला असं वाटतं की आपल्याकडे एक तरतूद आहे की एकाच गुन्ह्यामध्ये 2 ठिकाणी आपण गुन्हा दाखल आपण FIR करू शकत नाही आणि म्हणून त्या पहिल्या CBIची जी काही केस चालू आहे ती न्यायप्रविष्ट आहे, ती इन्क्वायरी चालू आहे, त्या काही कोर्टामध्ये केसेस चालू आहेत आणि त्याच्यामध्ये अशोक चव्हाण साहेबांच्यावर पण आपण त्या CBIमध्ये ती इन्क्वायरी त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता जो रिपोर्ट आमच्याकडे प्राप्त झाला, मला वाटतं तो रिपोर्ट सगळ्यांच्याकडेच आहे. त्या रिपोर्टमध्ये असं आयोगाने कुठेही म्हटलेलं नाही की ह्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा. मला असं वाटतं की त्यांनी जे राहिले त्याप्रमाणे तशी कारवाई करण्याच्या संदर्भातला निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. ठीक आहे, मी येतो खडसे साहेब तुमच्याकडे, पण इथे प्रवीण वाटेगावकर आहेत जे याचिका करते आहेत. प्रवीण वाटेगावकर, काय म्हणाले ते ऐकलेलं तुम्ही पाटील, तुम्हाला हे पटतंय का? मुळात ठपका ठेवला असेल तर सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, शिवाजीराव निलंगेकर पाटील, तटकरे आणि राजेश टोपे सगळ्यांवर ठेवला होता. त्यांना बाजूला काढलं आणि अशोक चव्हाणांवरचा ठपका कायम ठेवला, मात्र त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची शिफारस नाही असं सरकारचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मुळात त्यांनी जे 7 माणसं म्हणाले, 7 पब्लिक सर्व्हंट्स ज्यांच्यावरती क्विड प्रो क्वो आयोगाने रिकन्फर्म केलंय, जे ऑलरेडी हायकोर्टात आहे म्हणजे सरकारी अधिकारी आणि त्यात अशोक चव्हाण आहे पब्लिक सर्व्हंट म्हणून, तर तेच त्यांनी कंटिन्यू केलंय. जे ऑलरेडी बळी गेलेले आहेत त्यांना अजून बळी जाऊ द्यात, त्यांचे अजून काय व्हायचं ते होऊ द्यात, पण शक्यतो इतर राजकीय नेत्यांना प्रोटेक्ट करायचं, विशेषतः सुशीलकुमार शिंदे आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर. मी मुद्दाम ही दोन नावं घेतोय. मी विलासरावांचं नाव घेत नाही कारण ते आता हयात नाही, आता आपण ते बोलणं बरोबर नाही, त्यांच्याविषयी बोलणं बरोबर आहे. आता शिवाजीराव पाटील निलंगेकरचा रोल काय आयोगाने नमूद केलाय? वित्त विभागाचे आक्षेप महसूल मंत्री म्हणून ते ओव्हररूल करण्याचे अधिकारच त्यांना नव्हते, कारण ते महसूल मंत्री होते. आदर्शला जमीन देऊ नये असं वित्त विभागाचे आक्षेप होते, ते शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी ओव्हररूल केले. म्हणजे गंभीर ठपका होता. गंभीर ठपका आहे. एक स्टेप पुढे जाऊन सांगतो, आयोगाने शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे हितसंबंध आदर्शमधले नोंदवले नाहीत, जे मी माझ्या अर्जामध्ये नोंदवलेत.
शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे जावई अरुण डावळे यांना आदर्शनी मेंबरशिप दिली, फ्लॅट्स दिले. एवढंच नाही, कन्हैयालाल गिडवानींच्या एका फॅमिली कन्सर्नमधून त्यांना फ्लॅट खरेदीसाठी सबस्टॅन्शियली फायनान्स केलं. ह्या सगळ्या बाबी मी माननीय उच्च न्यायालयासमोर ठेवल्यात. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी कितीही त्यांना प्रोटेक्ट करायचा प्रयत्न केला तरी जानेवारी महिन्यात त्यात हायकोर्टात सुनावणी आहे, त्यात क्रेडिबल कारवाई होईल. नंबर 2 सुशील कुमार शिंदे. आता हर्षवर्धन पाटील म्हणतात की आता त्यांचं सरकार म्हणून त्यांनी स्वतःच्या लोकांना वाचवणार. सुशील कुमार शिंदेच्या बाबतीत आयोगाने म्हटलंय की ही फेल्ड, सुशील कुमार शिंदे फेल्ड, ते अपयशी ठरले फायनान्स डिपार्टमेंटच्या आक्षेपांकडे लक्ष देण्यासाठी. इट वॉज डिझायरेबल दॅट सुशील कुमार शिंदे शुड हॅव टेकन कॅबिनेट अप्रुव्हल. हे दोन्ही बाबी अर्थ खात्याच्या आक्षेपांकडे सुशील कुमार शिंदे दुर्लक्ष केलं. कॅबिनेट समोर प्रस्ताव नेणं डिझायरेबल होतं, त्यांनी केलं नाही. अनड्यू हेस्ट दाखवली, अनावश्यक घाई केली आदर्शसाठी. एक स्टेप पुढे जाऊन मी पुन्हा जे अर्ज केलेला आहे मी हायकोर्टात त्याबद्दल सांगतो. सुशील कुमार शिंदेचा आदर्शमध्ये हितसंबंध होते. मेजर नारायण खानकोजेंना त्यांनी रेकमेंड केलं होतं. एवढंच नाही तर मेजर नारायण खानकोजेंच्या बाबतीत जे आदर्श आयोगाने नोंदवलंय की त्यांचं इन्कम हे साधारण 11,000 रुपये पर महिना होतं, जे त्यांचं पेन्शन होतं. त्या व्यतिरिक्त कोणतंही त्यांचं इन्कम डॉक्युमेंट नाही. त्यांची पेमेंट जी झाली आदर्श फ्लॅटसाठी ती सस्पिशियस आहे. त्याची सगळी चौकशी व्हावी म्हणून माझा अर्ज आहे. बरोबर. हर्षवर्धन पाटील तुम्ही किती प्रोटेक्ट केलं. आपण हर्षवर्धन पाटलांकडे उत्तर घेऊया. हर्षवर्धनजी उत्तर द्या. अशोक चव्हाणांवर काय ठपका आहे सगळ्यांना माहिती आहे. तो ठपका तुम्ही कायम ठेवलेला आहे. तसाच ठपका असताना या 2 माजी मुख्यमंत्र्यांना तुम्ही का सोडलं? नाही, एक तर असं आहे की त्या आयोगाच्या रिपोर्टाची आता आमचे मित्र बोलत होते आणि याच्यामध्ये एक गोष्ट मात्र निश्चित स्पष्ट आहे की ज्या वेळेस आपण ही इन्क्वायरी कमिशनच्या माध्यमातून आपण नेमल्या गेली, ती नेमल्यानंतर त्याच्यामध्ये बरेच मुद्दे आहेत. कारण ते सगळ्या मुद्दे आता एवढ्या कमी वेळामध्ये सांगणं शक्य नाही, पण मला असं वाटतं 2 मुद्द्यांचा इथं आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की एक तर सन्मान्य सुशील कुमार शिंदे साहेबांनी याच्यामध्ये स्वतः कुठलाही त्याच्यामध्ये त्यांनी ॲडव्हान्टेज घेतलेला नाही. एक. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या आयोगाच्या रिपोर्टमध्ये यांच्यावर अशा प्रकारची कारवाई करावी असा त्याच्यामध्ये स्पष्टता नाही. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे प्रकरण ऑलरेडी न्यायप्रविष्ट आहे. काही PIL दाखल आहेत, काही CBIच्या केसेस चालू आहेत आणि मला असं वाटतं की राज्य सरकारकडे आलेल्या अहवालाप्रमाणे जी कारवाई करणं आम्हाला क्रमप्राप्त होतं ती कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेली आहे. वाटेगावकर तुमच्याकडे येतो, पण मला पाटील साहेब एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही म्हणताय सुशील कुमार शिंदे यांनी कोणताही फायदा घेतलेला नाहीये, निलंगेकरांबद्दल तुम्ही काही खुलासा केला नाही आणि यार जर या दोघांनी फायदा घेतला नाही असं तुमचं म्हणणं असेल आणि म्हणून तुम्ही टपका दूर केलात तर याचा अर्थ अशोक चव्हाण यांनी फायदा घेतला हे सरकारला मान्य आहे असा होतो, म्हणूनच तुम्ही ठपका कायम ठेवलात असा त्याचा अर्थ नाही का? नाही, एक तर याच्यामध्ये असं आहे की आयोगाने जो रिपोर्ट दिलेला आहे त्या आयोगाच्या रिपोर्टाप्रमाणे आता मला वाटतं हे सगळ्या डॉक्युमेंट सगळ्यांच्याकडे आहेत. आयोगाने जो रिपोर्ट दिलेला आहे त्या आयोगाच्या रिपोर्टप्रमाणे यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की या संदर्भामध्ये ह्या व्यक्तींनी समजा फेवर करण्याच्या संदर्भातला प्रयत्न केला, परंतु त्याच्यावर कुठल्या प्रकारची क्रिमिनल केस लॉन्च करा किंवा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा असं इन्क्वायरी ऑफ कमिशनच्या आयोगाच्या माध्यमातून कुठेही नमूद केलेलं नाही. हे मी स्पष्टपणानं सांगतो. याचं कारण आणि असं, म्हणून पाटील साहेब, जे एक मिनिट थांबा, पूर्ण करू द्या. हा बोला, पूर्ण करा. नाही, याच्यामध्ये म्हणून आपण याच्यामध्ये की जे ह्याच्यामध्ये आता इथं एक चित्र असं स्पष्ट बोललं जातंय की मंत्र्यांना वाचवलं आणि फक्त अधिकाऱ्यांना फासात लटकवलं असं नाहीये. त्याच्यामध्ये ऑलरेडी CBIची केस, मी पुन्हा हेच सांगतोय की ऑलरेडी या संदर्भामधली CBIची केस लॉन्च झालेली आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे. आणि म्हणून तो इन्क्वायरी ऑफ कमिशनचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर मंत्रिमंडळानं साधक बाधक विचार करून जी कारवाई आपल्याला करणं अभिप्रेत आहे, शक्य आहे, ती कारवाई करण्याच्या संदर्भातला विचार करून आज मंत्रिमंडळामध्ये निर्णय झालेला आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नाही, तेच मी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना विचारतो. खडसे साहेब, माजी मुख्यमंत्री 2 आणि 2 त्यावेळचे राज्यमंत्री राष्ट्रवादीचे यांच्यावरचा ठपका दूर करण्यात येतोय, मात्र अशोक चव्हाणांवरचा ठपका कायम ठेवला जातोय. काय राजकारण आहे? नाही, यामध्ये एक आहे की हर्षवर्धन म्हणतात की त्यांनी शिफारस केली नाही की यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, परंतु आयोगाचा जर तुम्ही अहवाल वाचला
तर यामध्ये त्यांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग केला. आवश्यकता नसताना राज्यमंत्री जे आहेत सुनील तटकरे आणि टोपे यांना अधिकार नसताना त्यांनी त्या ठिकाणी मिटिंग बोलवली आणि अनावश्यक हस्तक्षेप केला आणि ह्याला पाठिंबा दिला. तिसरी गोष्ट बनावट कागदपत्र तयार करणे, त्या ठिकाणी बनावट अशा स्वरूपाचं उत्पन्नाचे दाखले देणे, याच्याबरोबरीला रहिवासाचे दाखले बनावट देणे, अशा स्वरूपाचे त्यांनी उल्लेख केलेले आहेत. ते फौजदारी गुन्हे आहेत की नाही, ॲफिडेव्हिट बोगस करणं हे फौजदारी गुन्हा आहे की नाही. मग या लोकांवर कारवाई न करता त्यांनी असं स्पष्ट नाही म्हटलं की आता यांच्यावर एकत्र यांनी गुन्हा केला म्हणून 120 कलम लावा, मग 34 लावा, कट केला, असं अँटी करप्शन ऍक्टनुसार गुन्हे करा. पण त्यांनी हे केलेले आहे हे तर त्यात लिहिलेलं आहे की नाही. आणि यानंतर हर्षवर्धन जे म्हणत आहे ते या मंत्र्यांना आम्ही सोडतो. मग तुम्हाला सोडायचं असेल तर सभागृहात अहवाल का ठेवला हो? फेटाळला का? तुम्हाला हे माहिती नव्हतं कोर्टात होतं, तुम्हाला माहिती होतं सीबीआयची इन्क्वायरी करते. मग ज्यावेळेस पहिल्यांदाच तुम्ही ठेवला तेव्हा तुम्ही म्हणता की पहिल्यांदाच फेटाळला का? खडसे महत्वाचा प्रश्न आहे. खडसे साहेब, हर्षवर्धनजी उत्तर द्या. पहिल्यांदा तुम्ही फेटाळला आणि आताही तुम्हाला जी बुद्धी सुचलेली आहे आणि तुम्ही पुनर्विचार केलेला आहे ते कशामुळे झालेलं आहे? काय असं घडलंय मधल्या काळात? राहुल गांधी इफेक्ट आहे का? नाही, एक तर असं आहे की सभागृहाच्या शेवटच्या दिवशी मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यानंतर आम्ही 3 गोष्टी स्पष्ट केल्या. एक तर ही जमीन महाराष्ट्र शासनाच्या मालकीची आहे अशा प्रकारचा इंट्रेम अहवालामध्ये स्पष्ट केलं, ते आम्ही ॲक्शन टेकन रिपोर्टमध्ये सुद्धा स्पष्ट केलं. दुसरी भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली की कारगिलमध्ये लढणाऱ्या किंवा शहीद झालेल्या जवानांच्या विधवा पत्नींसाठी ही जमीन आरक्षित नव्हती, हेही आयोगानं स्पष्ट केलेलं आहे आणि त्याचीही नोंद आपण सभागृहामध्ये स्पष्ट केली. तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये केला होता की कारवाई करण्याची या संदर्भामध्ये आवश्यकता नाही, असं आम्ही त्या सभागृहामध्ये नमूद केलं होतं. आणि त्यानंतर एक गोष्ट निश्चित आहे की जी काही चर्चा झाली आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक आजच झाली, त्यामुळं हा जो विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आला त्याच्यामध्ये पुन्हा साधक-बाधक चर्चा झाली. आणि हर्षवर्धनजी, माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत नाही आहात. हे राहुल गांधींच्या दबावामुळे केलं की नाही? एरवी राहुल गांधींना तुम्ही श्रेय देता, आज त्यांना श्रेय का देत नाही? नाही, एक तर असं आहे की राहुलजी गांधी हे आमचे नेते आहेत. निश्चितपणानं नेत्यांचा आदर हा आम्ही ठेवूनच कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत असतो, त्याबद्दल दुमत नाही. परंतु त्यानंतर जी मंत्रिमंडळाची बैठक आज झाली निखिलजी, त्या बैठकीमध्ये याबद्दल साधक-बाधक चर्चा झाली. मधल्या कालखंडामध्ये सुद्धा जे काही वातावरण तयार झालं, काही लोकांनी त्याच्यामध्ये काही भावना व्यक्त केल्या. शेवटी मंत्रिमंडळ हे राज्याचं मंत्रिमंडळ आहे आणि त्याच्यामध्ये मग हे विषय सगळे चर्चेला आल्यानंतर मग याच्यामध्ये आपण पण याचा अर्थ राहुल गांधींमुळेच तुम्हाला हे करायला भाग पडलेला आहे. मला सांगा ना, राहुल गांधींमुळे करायला भाग पडलत की नाही? हे कबूल का करत नाही तुम्ही? राहुल गांधींचाच परिणाम आहे हा. नाही, राहुल गांधींनी इच्छा व्यक्त केली, ही गोष्ट खरी आहे की याबद्दलचा फेरविचार राज्य सरकारने करावा, हे ते ओपनली बोलले. त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं, त्याची पण चर्चा झाली. शेवटी त्यांनी एखादी भावना व्यक्त केल्यानंतर आणि त्यानंतर आजच मंत्रिमंडळाची बैठक झाली. मध्यंतरी 10-12 दिवस मंत्रिमंडळाची बैठक झाली नाही आणि खडसे साहेबांनाही माहिती आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मिनिट्स कन्फर्मेशनचा हा पहिला विषय असतो आणि त्या विषयामध्ये खडसे साहेब नाही म्हणतायत, निर्णय आम्ही घेतला होता. खडसे साहेब नाही म्हणतायत. खडसे साहेब काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर, माझं स्पष्ट मत आहे राहुलजींनी या संदर्भामध्ये फेरविचार करावा म्हणून त्यांच्या दबावामुळे आज यांनी हा निर्णय घेतला. आता उद्या जर सोनियाजींचा निरोप यांना आला की नाही आजचा निर्णय तुमचा चुकीचा आहे, त्यामुळे त्यांच्या दबावामुळे उद्या हे आणखी दुसरी बैठक घेतील. राज्याचं मंत्रिमंडळ हे दबावाखाली काम करत आहे, हे चित्र उभ्या महाराष्ट्राने अनुभवलं. प्रश्न साधा आहे, असेंब्लीमध्ये ठेवलं त्यावेळेस तुम्हाला माहिती होतं की सीबीआयची इन्क्वायरी चालू आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे. आता याच्यामध्ये फेरबदल करण्याचं कारण काय? बरं, फेरबदल करायचे म्हटले तुम्ही तर त्या संदर्भामध्ये तुमच्या मंत्र्यांना वगळणं, ज्याच्यावर गंभीर ठपका आहे. तुम्ही त्यातले शब्द जर पाहिले तर इतक्या खालच्या शब्दामध्ये आयोगाने यांच्यावर ताशेरे ओढलेले की ते टीव्हीवर सुद्धा बोलता येणार नाही असे काही शब्द न्यायमूर्तीने त्या ठिकाणी वापरले. आता ह्याच्यापेक्षा आणखी काय उद्वेगानं ते बोलतील? या ठिकाणी सरळ आहे, दबावामुळे झालं, मंत्र्यांना वाचवण्यासाठी झालेलं आहे. यामुळे बेकायदेशीर कामं केले आहेत हा उल्लेख आदर्श अहवालामध्ये आहे. त्याच्यावरून सरळ क्रिमिनल ऍक्शन होऊ शकते आणि यामधून अशोक चव्हाणावर ठपका ठेवत असताना सुद्धा यांनी हेच गोष्ट लक्षात ठेवलेली आहे की महामहिम राज्यपालांनी अशोक चव्हाणांवर खटला चालवण्याची परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे आता जरी ठपका ठेवला तरी परवानगी नाकारल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊच शकत नाही. त्यामुळे करा की यांच्यावर
असा त्याच्या मागचा हेतू दिसतोय. एकंदरीत माननीय मुख्यमंत्र्यांच्या विषयी मला वेदना होतात की हा माणूस पारदर्शी आहे, ट्रान्सपरंट आहे असं म्हणणारा उघड उघड भ्रष्टाचाराला पाठिंबा देतो. अगदी एक वेळ त्यांचे शब्द आणि आजचे शब्द हे राज्यानं अनुभवलं की कसं चित्र कुणाच्या दबावाखाली तुम्ही काम करता आहात. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन झालंय याचं एकनाथ खडसे म्हणतायत. मी जाणार आहे. आम आदमी पक्षाचे नेते आहेत माझ्यासोबत पुण्याहून सुभाष वारे त्यांच्याकडे आणि त्यानंतर अनंत दीक्षितांकडे. सुभाष वारे, तुमचं काय म्हणणं आहे? मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन झाली आहे का? आणि दुसरं म्हणजे अशा प्रकारे रंगसफेदी करून एका बाजूला राहुल गांधींना सुद्धा यांनी फसवलेलं नाही आहे का? दोन विलक्षण योगायोग मी तुमच्या समोर आणून पाहतोय ते असे की ज्या दिवशी लोकपाल विधेयक संसदेत मंजूर झालं त्याच दिवशी इकडे राज्यपालांनी अशोक चव्हाणांच्या विरोधात खटला दाखल करायला सीबीआयला परवानगी नाकारली. आणि आता लोकपाल विधेयकावर राष्ट्रपतींची जेव्हा सही झाल्याची बातमी आली आहे त्या दिवशी इथे राहुल गांधींच्या दबावाला सुद्धा अंशतःच प्रतिसाद देत आधीच ज्यांच्यावरती खटले चालू आहेत अशा सरकारी अधिकाऱ्यांना अधिक बळी देत जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना वाचवण्याची भूमिका ह्या सरकारनं घेतली आहे. मला वाटतं ही रंगसफेदी आहे आणि मुख्यमंत्र्यांची जी प्रतिमा आहे या प्रतिमेला निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण करणारी आहे. मला इथे एक वेगळाच मुद्दा सर्वसामान्य आम आदमीच्या दृष्टीने मांडायचा आहे तो असा आहे की आता वाटेगावकरांनी जो एक मुद्दा मांडला की ही जमीन हस्तांतरित करण्याबद्दल वित्त विभागानं आपलं हरकत नोंदवली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जे बेकायदा बांधकामांचा विषय आहे आता ही साधी माणसं आहेत. त्यांचं आधी कुठं घर नाही, एक हक्काचा निवारा बांधण्यापुरतं त्यांनी घर बांधलंय. त्याचं नियमितीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नाही आणि आदर्श मधले जे सनदी अधिकारी आणि राज्यकर्ते आहेत यांना वाचवण्यासाठी मात्र मंत्रिमंडळाची दुसऱ्या बैठकीतही तोच निर्णय होतो. मला वाटतं या सरकारचं आम आदमी बरोबर पूर्णतः नातं तुटलंय. आणि एक छोटा मुद्दा मला असा मांडायचा आहे की दिल्लीतल्या निवडणुकीत जे पानिपत झालं त्यानंतर दिल्लीतलं केंद्र सरकार आणि इथलं आघाडी सरकार काही धडा शिकले असं जो एक संकेत जाऊ पाहत होता की तातडीनं सक्रिय झाले. बरोबर आहे. सुभाष वारे, तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडताय. मला दीक्षित सरांकडे जायचंय. दीक्षित सर, एक मिनिट. सुभाष वारे, मला दीक्षित सरांकडे जायचंय. सुभाष वारे एक मिनिट. सुभाष वारे, तुमचा मुद्दा पोचलेला आहे. दीक्षित सर, हा जो मुद्दा आहे दिल्लीच्या निवडणुकीनंतर जो एक देशामध्ये संदेश गेलेला होता भ्रष्टाचार विरोधाचा, त्याची काही पर्वा नाहीये महाराष्ट्र सरकारला. स्वच्छ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असं करावं, काय म्हणायचं याला? मला असं वाटतं की राज्य मंत्रिमंडळाने आज जो निर्णय घेतलेला आहे ही एक प्रकारे लोकशाहीची कुचेष्टाच आहे असं मला स्वतःला वाटतं. त्याचं कारण असं आहे की आता माननीय हर्षवर्धन पाटील सांगत होते की ती जमीन राज्य सरकारची आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांनी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये हा विषय जेव्हा 10 साली आला त्यावेळेला स्टेटमेंट दिलेले, सभागृहामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे की ही जमीन लष्कराचीच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की या खटल्याच्या संदर्भामध्ये सुरुवातीला जेव्हा सीबीआयकडे चौकशी द्यावी असं भूमिका घेतली गेली तेव्हा महाराष्ट्र सरकारने त्याला विरोध केला. कारण सीबीआय हे दिल्लीच्या कायद्यानुसार स्थापन झालेलं असल्यामुळे त्याचं हे ज्युरिस्डिक्शन होऊ शकत नाही. परंतु जेव्हा हायकोर्टाने आदेश दिला की ही सीबीआय मार्फतच चौकशी झाली पाहिजे तेव्हा ती सीबीआय मार्फत सुरू झाली. प्रश्न असा आहे इथल्या व्यक्ती अ ब कड हे ठीक आहे, पण महत्वाची गोष्ट अशी आहे की जे मंत्री गुप्ततेची शपथ घेतात, मी निर्भयपणानं किंवा कुठलाही फेव्हरेटिझम न करता काम करेल असं म्हणतात ते, त्या घटनात्मक बाबीची एक प्रकारे प्रतारणा केलेली आहे. आणि मुख्य म्हणजे एक निर्णय बदलण्यासाठी, म्हणजे आता पाटील साहेब सांगत होते की आम्ही सारासार विचार करून सर्व बाजू विचारात घेऊन आजचा निर्णय घेतला. याच्यापूर्वीचा निर्णय सुद्धा सारासार विचार करूनच घेतलेला निर्णय होता. मग जे असं मध्ये काय घडलं की ज्याच्यामुळे एकदम यू टर्न घ्यावा लागला, एकदम निर्णय बदलावा लागला. आणि याच्यातून सगळ्यात महत्वाचा वाईट संदेश असा जातो की इथं कायद्याचं राज्य आहे. म्हणजे राजकीय पुढारी नेहमी असं म्हणत असतात की कायद्यानुसार काय कारवाई व्हायची ती होईल, पण कायद्यानुसार कारवाई होण्याच्या वाटाच बंद केल्या जात असतील तर मग कायदेशीर कारवाई कायद्यानुसार होईल असं म्हणण्याला काय अर्थ आहे? समजा आपण असं गृहीत धरू की जे लोक आरोप करत आहेत त्यांचे हेतू काही वेगळे आहेत असं आपण जरी गृहीत धरलं तरी सरकारची ही जबाबदारी होती की तो जस्टिस पाटील आयोग त्यांनी पूर्णपणानं स्वीकारायला पाहिजे होता. माझ्या माहितीप्रमाणे खडसे साहेब आणि हर्षवर्धन पाटील साहेब सांगतील त्याच्यामध्ये एक गोष्ट सुद्धा दिलेली आहे जस्टिस पाटील यांनी त्या अहवालामध्ये, आणि ती गोष्ट अशी आहे की एका राज्यामध्ये एका लोकांना असं सांगितलं जो जास्तीत जास्त पळेल
तेवढी जमीन त्याच्या मालकीची होईल. एक वेडा मनुष्य सगळ्यापेक्षा जास्त पळाला आणि ती सगळी जमीन त्याला मिळाली म्हणून त्याला हर्षवायू झाला आणि तो तिथेच मरण पावला आणि त्याला 5/6चीच जागा लागली, असं न्यायमूर्ती पाटील यांनी त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा हा प्रश्न कुणा एक दोन मंत्री अ ब क ड व्यक्तींचा नसून संबंध प्रशासन, लष्करातले लोक, बेनामी फ्लॅट्स असे सर्व विषय असताना याच्या संदर्भात हायकोर्टाने काही आदेश दिलेले असताना, जसं राम प्रधान कमिटीच्या अहवालात झालं, त्याने ऍक्शन टेकन रिपोर्ट दिला पण राम प्रधान कमिटीचा अहवाल अजूनही अंमलात आलेला नाही. किंवा माधव गाडगीळ साहेबांचा अहवाल, कितीतरी असे अहवाल आहेत. माधवराव चितळेंच्या अहवालाचा अजून पत्ताच नाही. म्हणजे प्रश्न असा निर्माण होतो, मी जे म्हणालो की लोकशाहीची कुचेष्टा अशासाठी की तुम्ही आता दिल्लीमध्ये असं सांगतायत की भ्रष्टाचाराच्या विरोधात व्हिसल ब्लोअर अमुक तमुक तमुक बिलं आणणार आहे, ही 7 बिलं आणणार आहेत आणि त्याच्यासाठी स्पेशल सेशन होणार आहे असं सांगतात. पण इथे जे आयोगाने अहवाल दिला तो पूर्णपणे स्वीकारला नाही, रिजेक्ट केला आणि नंतर तो पुन्हा स्वीकारला. याच्यामध्ये मला असं वाटतं की काँग्रेस पक्षच स्वतःची प्रतिमा मलिन करून घेण्याचा प्रयत्न करतोय. काँग्रेस पक्षाने स्वतःचीच प्रतिमा मलिन केलेली आहे. कठोर शब्द आहेत. मी जाणार आहे पुन्हा हर्षवर्धन पाटील आणि एकनाथ खडसे आणि इतर पाहुण्यांकडे, पण ब्रेक घेऊया. आणि ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, आदर्श आयोगाचा अहवाल अंशतः स्वीकारून सरकारनं पळवाट काढली आहे का? 99% लोक म्हणतात होय, सरकारनं पळवाट काढली आहे. स्वच्छ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हा कार्यक्रम जर बघत असतील तर त्यांनी हे जनमत लक्षात घेतलं पाहिजे. छूटे हुए छुट्टे को जुड़ जाने दो, खुले कभी यहाँ कभी वहाँ को मिल जाने दो, छन छन करती चिल्लर की पार्टी हो जाने दो, बटोरो जमाओ कमाओ, आज की ही चिल्लर कल नोट बन जाने दो. माय जूनियर अकाउंट कोटक महिंद्रा बैंक. Okaya Tubular Life Double No Trouble. जानी पहचानी हो या अनजानी, आसान हो या मुश्किल, ये पहिए हर राह की उंगली थामना जानते, तो सोचना क्या है, अब बस निकल पड़ो, क्योंकि जितना दूर जाओगे अपनों के उतना करीब आओगे. प्रेजेंटिंग हाई परफॉर्मन्स ट्यूबलेस टायर्स, जेके टायर, टोटल कंट्रोल. जेव्हा गोष्ट तुमच्या कुटुंबामध्ये सर्वांच्या दातांना साफ आणि स्वस्थ ठेवण्याची असते, तेव्हा तुम्ही बघू शकता की नवीन ओरल बी ऑलराऊंडर टूथपेस्ट किती सर्वोत्तम आहे. नवीन ओरल बी ऑलराऊंडर टूथपेस्ट फक्त 15 रुपयांमध्ये. फक्त 15 रुपयांमध्ये. बिलकुल साफ आणि स्वस्त दात फक्त 15 रुपयांमध्ये. शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सचिन खैरे, ऋषिकेश खैरे, पंढरीनाथ गोंडे पाटील, नंदकुमार घोडेले, संभाजीनगर. सकाळचे कार्यकारी संपादक राजकीय तथा श्री क्षेत्र भगवानगडाचे सचिव गोविंद मदनराव घोळवे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. 150 किलोमीटरच्या समोर गरज आहे जलद उत्तराची, विशेषतः जेव्हा सर्दी असते. विक्स ऍक्शन 500 एक्स्ट्रा हे दे सर्दीच्या 5 लक्षणांपासून त्वरित आराम. ये है नवाब बर्ड्स. नवाब चांदपुर. इश्क में बहुत चोटें खाई हैं आपने. पहले भी देखा है, इसमें अंधा बावला होते सठियाते हुए, पहली बार देख लिया हूं मैं. इस बार इश्क सच्चा है. हम नवाब हैं. हमारी सारी नवाबियत है ना पिछवाड़े में घुसेड़ दूंगा मैं. कधी काउचवर, कधी स्टेजवर, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही कारणाशिवाय, बाय द पूल, ऑन द बेड. You know the best thing about coffee? You can enjoy anywhere. Manforce coffee flavored condom.
तुझी आई मला पसंत तर करेल ना? बोलण्यामध्ये हिचकिच पसंत तरी येशील. आईला ना पेंटिंगची खूप आवड आहे. जशी पण खिचखिच बोलावी ना हिचकिच. अरे सर, आम्ही आपलीच वाट पाहत होतो. ही पहा, नवीन बजाज डिस्कवर 100M 100cc 4 वॉल्व DTSI इंजिन से देते 9.3 PS पॉवर, 95 किलोमीटर प्रति तासचा टॉप स्पीड, म्हणजेच पॉवरचा नव सत्य आहे, नव सत्य आहे, नव सत्य आहे. सोबतच डिस्क ब्रेक म्हणजे सेफ्टीचं. नव सत्य आहे, नव सत्य आहे, नव सत्य आहे. एवढंच नाही, नाइट्रॉक शॉक ऍब्सॉर्बर देखील, म्हणजेच आरामाचं. हो नव सत्य आहे, नव सत्य आहे, नव सत्य आहे. आणि 84 किलोमीटर प्रति लिटरचं मायलेज म्हणजे मायलेज बाईक्सचं. नव सत्य आहे, नव सत्य आहे, नव सत्य आहे. नवीन बजाज डिस्कवर 100M मायलेज बाईक्सचं नव सत्य आहे. ओरल बी प्रस्तुत करत आहे एक अशी टूथपेस्ट जी इंडियाच्या 32शीची काळजी घेईल. नवीन ओरल बी प्रो हेल्थ जी देते मजबूत दात, जर्म प्रोटेक्शन, व्हाइटनिंग आणि हेल्दी गम्स. समजा अनेक टूथपेस्टचा फायदा एका टूथपेस्ट मध्ये. नवीन ओरल बी प्रो हेल्थ. bookmyshow.com मूवी टिकट्स बुक करते समय अपने मन चाहे सीट्स सिलेक्ट करो. bookmyshow.com माय शो माय टाइम माय सीट. करीना थंडीमध्ये क्रेझी होते. प्रत्येक ठिकाणी मॉइश्चरायझर लावते, इतकं की स्कॅल्पर सुद्धा. हेड अँड शोल्डर्सचे 10 पट अधिक मॉइश्चरायझर्स थंडीमध्ये ड्रायनेस घालवतात आणि स्कॅल्पला 100% पर्यंत डॅन्ड्रफ फ्री ठेवतात. नेहमी थंडीमध्ये फक्त हेड अँड शोल्डर्स. ब्रेक नंतर मी जाणार आहे नवाब मलिक यांच्याकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. नवाब मलिक, तुम्ही ही मागणी केली होती की काँग्रेसला फेरविचार करायचा असेल तर करू द्या. आज तुमच्या मंत्र्यांनी स्वतःच्याच 2 मंत्र्यांना, सुनील तटकरे आणि राजेश टोपे यांना वाचवण्यासाठी दबाव आणला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, अशी आमची बातमी आहे. काय भूमिका आहे तुमची? काँग्रेस आपल्या मंत्र्यांना वाचवतं म्हणून तुम्हीही वाचवलत का? नाही, हे तुमची माहिती किंवा तुमची बातमीत कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. तुम्ही सुरू केली चर्चा की काही प्रमाणात अहवाल स्वीकारण्यात आला आणि अंशतः हा स्वीकारला, अंशतः फेटाळला. हा अहवाल इन टोटो स्वीकारण्यात आलेला आहे. याच्यात जी 13 शिफारशी होती ती 13ची 13 शिफारशी स्वीकारण्यात आलेली आहे आणि 13 शिफारशीवर सरकारने काय काय कारवाई केली किंवा करणे अपेक्षित आहे त्या बाबतीत सरकारने 13 ATR मध्ये सगळं नमूद केलेलं आहे. आमच्या मंत्र्याबाबत जे आक्षेप आपण नोंदवत आहे किंवा खडसे साहेबांनी नोंदवलेला आहे, आमच्या मंत्र्यावर ठपका आहे की त्यांनी अधिकार नसताना बैठका लावली किंवा त्यांनी बैठका लावली त्याच्यात कुठल्याही प्रकारचे त्यांनी निर्णय घेतले नाही, असा एकंदरीत ठपका आहे. या राज्यामध्ये गेली 20 वर्षापासून हा UD डिपार्टमेंट मुख्यमंत्र्याकडे असतो आणि सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन नसताना राज्यमंत्र्यांना विधिमंडळामध्ये उत्तर देणे आणि निवेदन प्राप्त झाले की बैठका लावणे असे अधिकार संकेत देऊन देण्यात आलेले आहे आणि त्या प्रकारे आज पण कामं चालते. 20 वर्षापासून त्या प्रकारे सगळी कामं चालते. या सुनील तटकरे असतील, राजेश भैया टोपे असतील, या लोकांनी कुठलेही प्रकारचे निर्णय घेतले नाही असा अहवालात नमूद आहे. आपण सांगताय की राजकीय लोकांना सोडण्यात आला, अधिकाऱ्यांना गुंतवण्यात आला. संपूर्ण अहवाल वाचल्यानंतर क्विड प्रो को हा आरोप एकच राजकीय व्यक्तीवर म्हणजे अशोक चव्हाण साहेबावर सोडल्यानंतर शिंदे साहेब असतील, दिवंगत विलासराव देशमुख साहेब असतील, निलंगेकर साहेब असतील किंवा आमचे 2 राज्यमंत्री त्यावेळेस ते आता मंत्री, यांच्यावर कुठलेही क्विड प्रो को असा आरोप नाही. त्यांनी कुठल्याही प्रकारचा गैरफायदा घेतला नाही असा स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे. म्हणजे अंशतः स्वीकारतो आणि सोडतो अशी परिस्थिती. ठीक आहे, तुमचं असं म्हणणं आहे पूर्णपणे स्वीकारलेलं आहे. खडसे साहेब उत्तर द्या. त्यांचं असं म्हणणं आहे हा अहवाल पूर्णपणे स्वीकारण्यात आलेला आहे. नाही, मुळामध्ये ते सांगतायत की मंत्र्यांच्या संदर्भामध्ये अहवालामध्ये नमूद केलेला आहे. अहवालामध्ये नमूद केलेला विषय आहे की श्री राजेश टोपे यांच्या बाबतीत 9/11 ते 2004, 9/12 ते 2008 या कालावधीमध्ये नगर विकास विभागाचे राज्यमंत्रीपदाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. थोडक्यात आदर्श प्रकरणामध्ये ढवळाढवळ करण्याचा कुठलाही अधिकार किंवा प्राधिकार त्यांच्याकडे नव्हता. आयोगासमोर दाखल झालेल्या
पत्रामध्ये पुराव्यासमोर या दोघा मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालण्याचे निर्देश दिल्याचे दिसून येत नाही. असे असतानाही त्यांनी स्वतःच आदर्श प्रकरणाशी संबंधित प्रस्ताव किंवा आदर्श संस्थेत जमीन वितरित करण्यासाठी त्यांनी लक्ष घातले. त्यांची कृती पूर्णतः अनाधिकृत असल्याने हे त्यांच्या दृष्टीने योग्य नव्हते. हा ठपका आहे त्याच्यामध्ये की ह्यांना गरज काय होती, MMRDचा चार्ज नव्हता, काही नव्हता, अनावश्यक यांनी पदाचा दुरुपयोग केला आणि या संदर्भामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला. हा त्यांच्यावर ठपका आहे. आता यामध्ये जो ठपका असेल त्याने त्याचा खुलासा करावा. पण ह्यांनी पत्र दिलं, मिटिंग घेतली आणि या संदर्भामध्ये मिटिंग घेत असताना तो जो जमीन देण्याचा विषय आहे तो मार्गी लावा हाच त्याच्या मागचा हेतू होता. पण त्यामधून मग त्यांना एकदमच निर्दोष सोडणं असं नाही आहे. आदर्श अहवालामध्ये यापेक्षाही गंभीर स्वरूपाचे आक्षेप या दोन्ही मंत्र्यांच्या संदर्भामध्ये लिहिलेले आहे की आवश्यकता नसताना का हस्तक्षेप केला, याचं उत्तर ते देवा. नवाब मलिक, हा गंभीर मुद्दा आहे, उत्तर द्या. नाही खडसे साहेब सांगताय की टोपे साहेबांनी जमीन वितरित करण्याबाबत लेटर दिला, ढवल केला. मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो खडसे साहेब, ऐका ना. या विलासराव देशमुखजी जेव्हा दुसऱ्या काळामध्ये 2004 साली मुख्यमंत्री झाले तेव्हा टोपे साहेब हे राज्यमंत्री झाले. त्या काळामध्ये जमीन वितरित झाली होती, काम सुरू झाला होता, मग जमीन देण्याचा प्रश्न येतच नाही. हा बैठका लावलेली. तुम्ही सांगा, या सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन या राज्यामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्र्याला कुठले अधिकार दिले? तरी ते सगळे राज्यमंत्री विधानसभेमध्ये उत्तर देत आहे की नाही? सगळे राज्यमंत्री बैठका लावून लोकांचे ग्रहण ऐकून घेत आहे की नाही? हे तुम्ही मी खडसे साहेब जे बोलतो, तुम्ही सांगा की अशी परिस्थिती या राज्यामध्ये गेली 20 वर्ष आहे की नाही? जर एखादा राज्यमंत्र्यांनी राज्यमंत्र्याला आणि कुठल्याही प्रकार अधिकार वितरण होतच नाही. ऐका खडसे साहेब, तुमच्या राज्यामध्ये पण मनोहर जोशी साहेबांनी कुठल्याही राज्यमंत्र्याला एक पण अधिकार दिलं नव्हतं. त्यानंतर कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन केला नाही. संकेत आहे की सगळे राज्यमंत्र्यांनी संकेत नाही आहे, उत्तर दिलं पाहिजे. रूल्स ऑफ बिझनेस आहे ना संकेत. आज पण तुम्ही एक मिनिट नवाब मलिक त्यांना उत्तर देऊ द्या. नवाब मलिक एक मिनिट त्यांना उत्तर देऊ द्या. खडसे साहेब उत्तर द्या. आज हे बघा, पूर्वीपासून रूल्स ऑफ बिझनेस मध्ये राज्यमंत्र्यांना MRTP ऍक्ट नुसार क्वासी ज्युडिशियल पॉवर्स दिलेला आहे. त्याच्यामधले अपील आणि त्याची सुनावणी, त्याचे निर्णय देण्याचे अधिकार त्या काळातही होते, आजही आहे. म्हणजे राज्यमंत्र्यांना मुळात अधिकार नाही असं म्हणता येणार नाही. MRTPचे सारे अधिकार आजही राज्यमंत्र्यांना अपील त्यांच्याकडेच होतात, निर्णय तेच देतात आणि ही कायद्याने दिलेला आहे, असं नाही आहे. रूल्स ऑफ बिझनेस सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे, नवाब मलिक उत्तर द्या. नवाब मलिक माझा मुद्दा एवढाच आहे, खडसे साहेब हे म्हणत नाही, त्यांनी जे वाचून दाखवलं ऐकून घ्या. नवाब मलिक ऐकून घ्या, जरा ऐकून घ्या ना, जरा एक मिनिट ऐकून घ्या नवाब मलिक. त्यांनी जे वाचून दाखवलं उत्तर देण्याआधी ऐकून घ्या. तुम्ही जे वाचून दाखवलं ते आयोगाच्या अहवालातला भाग होता. त्यांनी स्वतःचं मत सांगितलं नाही. अनधिकृतपणे काम केलं तुमच्या मंत्र्यांनी असं आयोग म्हणतोय, त्याचं उत्तर द्या. असं आहे की जे खडसे साहेब सांगताय की राज्यमंत्र्यांना क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून काही अधिकार आहे, ते कायद्याद्वारे आहे त्याला. पण या राज्यामध्ये सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन हा एक उद्योग आहे. ते राज्यमंत्री कुठले कामं पाहतील, मंत्री कुठली कामं पाहतील, असा सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन होतो. पण या विषयावर कुठलाही निर्णय झालेला नाही. या राज्यामध्ये जे वाचून दाखवताय हे सर्व त्यांनी कुठलेही प्रकारचे निर्णय घेतले नाही. अधिकार नवाब मलिक हे आयोगाने म्हटलंय. आयोगामध्येच आहे ना, वागलेजी बैठक लावणं हा आयोग आहे, म्हणजे अनधिकृत आहे. पण या राज्यामध्ये प्रत्येक राज्यमंत्री अधिकार नसताना जनतेला न्याय देण्यासाठी जेव्हा बैठका लावतात, म्हणजे प्रत्येक राज्यमंत्री अनधिकृत काम करतोय. व्हेरी गुड. बैठक लावणं अनधिकृतपणा नाही. आमच्या मंत्र्यांना वाचवण्यासाठी कुठलाही दबाव आणला नाही. तुमच्या प्रतिनिधी जे बातमी देते कुठेतरी चुकीचा देते. आमच्या मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर कामं केली नाही आणि त्यांच्यावर ठीक आहे, ही तुमची भूमिका आहे. नीट वाचून घेतलं तर मला नाही बरोबर आहे. सगळं वाचूनच इथे आलेले आहेत लोक, अभ्यास करून आलेले आहेत. मला सांगा प्रवीण वाटेगावकर, काहीच दोष नव्हता या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा. नवाब मलिक म्हणतात ते राज्यमंत्री होते. वरकरणी हे ठीक वाटेल की राज्यमंत्र्यांना काही अधिकार नसतो. तुमचं काय म्हणणं आहे?
दोन मुद्दे फक्त. आता नवाब मलिक म्हणाले की राज्यमंत्री हे जनतेला न्याय देण्यासाठी बैठका लावतात. आता ह्या आदर्शच्या बाबतीत कोणत्या जनतेला काय न्याय दिला ते आयोगानेच ठरवलंय की ह्या 102 पैकी 25 सदस्य हे अपात्र ठरलेले आहेत, 22 बेनामी आहेत. त्यामुळे जे काही राजेश टोपेंनी सगळ्या त्या जनतेला न्याय दिला तो न्याय दिला की या 25 अपात्र लोकांना आणि 22 बेनामींना फॅसिलिटेट केलं, हा पहिला मुद्दा. आणि तटकरेंवर काय आक्षेप आहे? तटकरेंचं पण तेच, त्यांनी ती सगळी प्रोसेसमध्ये आयोगाने नमूद केलेलं आहे. स्टँडिंग ऑर्डर्स आहेत डिस्ट्रीब्युशन, सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशनच्या. आता ते नवाब मलिकांनी बघितलं, त्यात MMRDचा विषय हा मुख्यमंत्र्याकडे आहे, तो CM कडे नाही. नंबर 1, कोणताही डॉक्युमेंट समोर आला नाही की ज्या अर्थी CMनी हे पर्टिक्युलर बाब राज्यमंत्र्यांकडे डेलिगेट केली. असं असताना यांनी बैठका कशासाठी लावल्या हे विचार घ्या.